शेतीचा आत्ता जर आपण नुसतं नॉर्मल डिस्कशन केलं की कुठली राज्य शेती करतात तर नॉर्मली फटाफट उत्तर येतील, पंजाब येईल, हरियाणा येईल का साऊथ येईल. पण ह्याच्यामध्ये कुठे अजून महाराष्ट्र आला नाही आहे. आणि तो विचार कॉर्पोरेट पण नाही करत. म्हणजे कॉर्पोरेट त्यांना शहराच्या बाहेर नाही पडायचं आणि शेतकऱ्याला गावातनं बाहेर नाही यायचं. तर जोपर्यंत तुम्ही शेतकऱ्याच्या शेतात उभं राहत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला मदत नाही करू शकत. फक्त शेती करायची इच्छा आहे म्हणून मी शेती करतोय आणि मला फायदा होईल असं नाही होणार कधी. प्रॉपर वे पाहिजे स्टार्ट टू एंड. म्हणजे प्रोडक्शन कुठे करताय, मार्केटिंग कसं करताय, ट्रान्सपोर्ट कसं करताय आणि सेल्स कुठे करताय, हे मेजर इम्पॉर्टंट आहे. हा जर तुमचा पूर्ण पाथ क्लिअर असेल डेफिनेटली तुम्ही फायदा करा. तुम्हाला स्वतःला जाऊन शेती करायला पाहिजे का असं विचारलं तर तुम्हाला हॉबी आहे आणि तुम्हाला उद्या जाऊन हेल्दी लाईफ जगायचं आहे, तुम्ही करा. कलिंगड आता आपण विचार करतो की ह्याला इंजेक्शन लावले का लाल खूप दिसतो, गाजराचा रंग असा का दिसतोय, डोळ्यासमोर उगवा. तुम्हाला रेग्युलर लागणाऱ्या गोष्टीचं प्रोडक्शन तुम्हीच सुरू केलं तर हे मेडिटेटरना कमी होऊन जातील. कारण मेडिटेटर आपल्यावर जगत आहेत. सर, पॉझिटिव्ह फार्मिंगच्या या एपिसोडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद. सर, मग मला सांगा की आता कॉर्पोरेट क्षेत्र कृषी क्षेत्रात जर सहभागी झालं तर याचे फायदे होतील ना? नक्कीच, 100%. आता ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे इन्व्हेड ॲग्रोच आहे. इन्व्हेड ॲग्रो साधारण गेले 170 वर्षापूर्वीची जुनी कंपनी आहे. आफ्रिकेतली वेल सेटल कंपनी आहे. थोडासा ट्रेंड विचार केला तर बरेचसे लोक भारतात सेट होतात आणि बाहेरच्या देशात जातात. हे बाहेरच्या देशात सेट झालेत आणि भारतात आलेत. आणि आम्ही पण आता तेच धोरण वापरतो. कॉर्पोरेट आहे, फक्त आता कॉर्पोरेटचं ॲक्च्युअल कॉर्पोरेट जे एक चित्र बनलंय जे फक्त शहरांपुरतं मर्यादित आहे. तर कुठली कॉर्पोरेट कंपनी आत्ता तरी खेडेगावात नाही आहे. आणि कॉर्पोरेटमध्ये एक ठराविक स्ट्रक्चर आहे की हे असंच असलं पाहिजे. कृषी क्षेत्रात थोडंसं बदल होतं त्याच्यामध्ये. कारण तुमच्या कॉर्पोरेटमध्ये जे नॉलेजेबल आहेत त्यांना खरंच शेतकरी आहे का हे मुळात पहिला प्रश्न येईल. शेतकरी असताना शेतकरीचं नॉलेज आहे का? आणि आता इंडियाचाच विचार केला तर इंडियामध्ये एवढी डायव्हर्सिटी आहे. कारण आपल्याकडे प्रत्येक राज्यात काहीतरी वेगळंच प्रोडक्शन आहे. महाराष्ट्राचा नुसता विचार केला तर महाराष्ट्रात 4 विद्यापीठ आहेत. आणि 4 विद्यापीठं का झालेत तर कोकण विद्यापीठ आहेत, कोकण भागामध्ये वेगळ्या फळझाडांकरता, बरोबर. राहुरी विद्यापीठ आहेत वेगळ्या ह्याच्या करताय, अकोलामध्ये आणखीन वेगळा भाग आहे, परभणीमध्ये. म्हणजे बायोडायव्हर्सिटीनुसार विद्यापीठं आहेत. महाराष्ट्रात 4 आहेत, UP-मध्ये 2 आहेत, असे प्रत्येक राज्यात आहेत. सो बायोडायव्हर्सिटी एवढी आहे की आपल्याकडे प्रोडक्शनला स्कोप खूप जास्त आहे. पण शेतीचा आत्ता जर आपण नुसतं नॉर्मल डिस्कशन केलं की कुठली राज्य शेती करतात तर नॉर्मली फटाफट उत्तर येतील, पंजाब येईल, हरियाणा येईल का साऊथ येईल. पण ह्याच्यामध्ये कुठे अजून महाराष्ट्र आला नाही आहे. आणि तो विचार कॉर्पोरेट पण नाही करत. म्हणजे कॉर्पोरेट ठराविक कंपन्या आहेत ज्यांनी इन्व्हेस्टमेंट करायची सुरुवात केलेली. बऱ्याचशा कंपन्या त्याच्यामध्ये फेल पण झाल्या. सो त्यांचा पण आम्ही स्टडी केला की ते का फेल झाल्या. सो मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट होतं की कॉर्पोरेट त्यांना शहराच्या बाहेर नाही पडायचं आणि शेतकऱ्याला गावातनं बाहेर नाही यायचं. तर जोपर्यंत तुम्ही शेतकऱ्याच्या शेतात उभं राहत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला मदत नाही करू शकत. आणि ही संधी इन्व्हेड ॲग्रोने मला स्वतःला दिली. आणि इन्व्हेड ॲग्रो हे फॉलो करतं की प्रत्येक आमचा ब्रांच मॅनेजर शेतकऱ्याच्या शेतात जातो, त्यांना व्यवस्थित सल्ले देतात आणि त्यामुळे आम्ही ग्रो होतोय. म्हणजे आमचं कॉर्पोरेट आहे पण कॉर्पोरेटमध्ये सुद्धा एवढं आम्हाला सूट आहे की फक्त एका त्या टाईम फ्रेममध्ये, म्हणजे कॉर्पोरेटचं स्ट्रक्चर आहे 5 ते 10 किंवा 10 ते 5 काम करा आणि नंतर घरात जा, असं नाही आहे. ॲग्रिकल्चरचं कॉर्पोरेट स्ट्रक्चर थोडं बदलेल. आत्ताचं लोकांच्या डोक्यात जो कॉर्पोरेट स्ट्रक्चर आहे की सकाळी 8ला किंवा 9ला लॉग इन करायचं, AC केबिन आहे, समोर लॅपटॉप आहे, त्याच्यावर बसा, संध्याकाळी 6-7पर्यंत बसा, ओव्हरटाईम आला तर आणखीन 2 तास करा आणि जा. शेतीचा विचार केला तर खूप वेगळं आहे. शेतीची टायमिंग्सच वेगळी आहेत. म्हणजे कृषी विद्यापीठाचा विचार केला तर दुपारी 1 ते 3 हे सगळी कृषी विद्यापीठं बंद असतात. कारण कुठलाच शेतकरी 1 ते 3 काम करत नाही. बरोबर.
शेतीचे टायमिंग वेगळे आहेत. आता नॉर्मली सगळीकडे फवारणीचा विचार केला तर सकाळी सूर्यास्तानंतर साधारण 7:30 ते 8:30 मध्ये फवारणी करतात, कारण त्यावेळी विंड स्पीड कमी असतं. ओके. तर त्यावेळेत करतात, किंवा संध्याकाळी जेव्हा वारा कमी असतो अशा वेळेतच ते फवारणी करतात. बरीचशी शेतीची कामं ही दुपारी 11च्या आधी संपवतात. ओके. आणि सगळे शेतकरी, जर तुम्ही नॉर्मल एका खेडेगावात गेलात तर एक चित्र दिसेल की 12-1 नंतर शेत आहे, झाड आहे आणि त्याच्या खाली बसून कांदा भाकरी खातात, हे स्ट्रक्चर आहे. सो असं स्ट्रक्चर कॉर्पोरेट कोणी ॲक्सेप्ट करू शकतं का? आणि ते ॲक्सेप्ट करणारे जर कॉर्पोरेट आले तर डेफिनेटली शेतीमध्ये भरपूर फायदे आहेत. अच्छा. आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना कॉर्पोरेटचा आणि दुसरा एक फायदा होईल, कारण शेतकरी मार्केटला नाही पोचत आणि कॉर्पोरेट मार्केटमध्येच असतं. सो शेतकऱ्यांना त्यांचं उत्पन्न मार्केटमध्ये नेण्यापर्यंत फायदा हा कॉर्पोरेट करू शकतो. डेफिनेटली बोथ हँड विन विन सिच्युएशनलाच येतात, कारण शेतकऱ्यांना फायदा आहे तसाच कॉर्पोरेटला फायदा आहे. म्हणजे आता नॉर्मल जर आपण विचार केला तर इकॉनॉमिक हब सगळीकडे चेंज व्हायला लागलेत. आता बिझनेस हब काही वर्षापूर्वी मॉरिशस किंवा अशा ठिकाणी होते, आता बिझनेस हब दुबईमध्ये शिफ्ट व्हायला लागले. दुबईमध्ये का शिफ्ट होते त्याचा विचार केला तर सगळे वेअर हाऊसेस तिथे आहेत. सो कुठल्याही देशात कुठलाही माल जायचा असेल तर पहिला दुबई जातो आणि दुबईतनं बाहेरच्या देशात जातं. सो असं आपल्याला कॉर्पोरेट स्ट्रक्चर करता आलं की भारतामध्ये एवढी डायव्हर्सिटी आहे, जर डायव्हर्सिटीचा वापर करून आपलंच प्रोडक्शन वापरलं आणि ते जास्तीत जास्त निर्यात करायला लागलं तर इथे कॉर्पोरेट येतात पिक्चरमध्ये, कारण त्यांची रीच आहे. आणि ती रीच ग्राउंड लेवलला पोहोचायला परत कॉर्पोरेटने फार्मरपर्यंत. तर हा दुवा जर साधला तर कॉर्पोरेट आलं तर डेफिनेटली फायदा आहेच. बरोबर बरोबर. फक्त तेच मगाशी सांगितल्याप्रमाणे दुवा साधताना जो ॲक्च्युअल कॉर्पोरेटचा माणूस खरंच स्वतः शेतात जायला तयार आहे का, हा कॉर्पोरेटने विचार करायला हवा. आणि दुसरं आहे की कॉर्पोरेटमध्ये जी मगाशी म्हटलं सवय की AC केबिनमध्ये बसा, टाय, म्हणजे मेजर नॉर्मल विचार केला तर मेजर सगळ्यात पहिलं कॉर्पोरेटला येतं तर तुमचा ड्रेस कोड. हे ड्रेस कोडशिवाय ॲक्सेप्टन्स येत नाही. आणि शेतात जायचं असेल तर तो ड्रेस कोड तुम्ही नाही फॉलो करू शकत. सो हे बरेचसे चेंजेस आहेत जे कॉर्पोरेटला पण ॲक्सेप्ट करायला लागतील, तर शेतकरी त्यांना ॲक्सेप्ट करतील, जे आम्ही करतोय. सो कॉर्पोरेट आलं तर डेफिनेटली फायद्याचं आहे. फक्त कॉर्पोरेटला स्वतःला थोडं मोल्ड व्हावं लागेल शेतकऱ्यानुसार, आणि शेतकऱ्याला ऑन द अदर हँड शेतकऱ्याला पण थोडं मोल्ड व्हावं लागेल कॉर्पोरेटनुसार. पण दोघांनी विन विन सिच्युएशनच आहे. सो हे पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्स आहेत कॉर्पोरेटकडे. डेफिनेटली भरपूर पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट्स आहेत. आणि मला सांगा की सामान्य माणसाला किंवा शेतकऱ्याला जर आपल्या संस्थेपर्यंत पोहोचायचं असेल तर त्याच्यासाठी काय करायला लागेल त्यांना? आता इन्व्हेड ॲग्रोचा पूर्णपणे विचार केला तर इन्व्हेड ॲग्रोमध्ये काम करताना सुरुवातीपासून आमचा एकच मोटो होता की शेतकऱ्याला कमीत कमी कष्ट लागले पाहिजेत. त्यामुळे कॉर्पोरेट जरी असलं तरी आमच्या ज्या काही ब्रांचेस आहेत त्या खेडेगावात आहेत. ओके. खेडेगावात जायचं एकमेव कारण शेती खेडेगावात आहे. आणि शेतकऱ्यांचा विचार केला तर त्यांना लागणारा जो काही इनपुट आहे, म्हणजे सीड्स आहेत, फर्टिलायझर्स आहेत, पेस्टिसाईड आहेत, त्यांना आत्तापर्यंत ट्रॅव्हल करायला लागायचं. आणि शेती ही 100% टायमिंग आहे. म्हणजे आत्ताला पाऊस नाही आहे, आत्ताला मला फवारणी करायची, मी फवारणी करणार, उद्या पाऊस आला तर मी काही करू शकत नाही. सो खूप टाईम बाउंड आहे. ओके. सो त्याच्याकरता त्यांचा टाईम कुठे वाचवू शकतो म्हणून आम्ही खेड्यात गेलो. आणि खेड्यात गेल्यानंतर शेतकरीचा अप्रोच वाढतो. शेतकऱ्यांना आम्ही इझिली सगळ्या गोष्टी अवेलेबल करून देऊ शकतो. प्लस आम्हाला स्वतःला शेतीची स्टडी करता येते, जे जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण एक थोडंसं मगाच्या प्रश्नाप्रमाणे पारंपरिक शेती आणि आधुनिक शेतीमध्ये जे एकच कॅश क्रॉप काढायचे, जर मला कोणाला एक्सप्लेन करायचं असेल तर मला स्वतःला त्याची माती काय माहिती पाहिजे. सो मातीचे सॅम्पल घेणे, पाण्याचे सॅम्पल घेणे, आणि त्या ठिकाणी कॅश क्रॉप सोडून आणखीन काय काय उगवू शकतात हे सजेशन द्यायला शेतातच आणि खेड्यातच जायला पाहिजे. बरोबर. सो डेफिनेटली आम्ही आहोत खेड्यातच आहोत, सगळ्या खेड्यात आहोत. महाराष्ट्रात आहोत, कर्नाटकमध्ये आहोत, मध्य प्रदेशमध्ये आहोत. आमचा लोगो, आपला लोगो आहे, सगळीकडे याच लोगोने आहोत. त्यामुळे आरामात तुम्हाला खेडे दिसलं तर तुम्हाला आता हा लोगो दिसेल. सांगलीमध्ये आहे, सोलापूरला आहे, साताऱ्यात आहेत, कोल्हापूरला आहेत, नाशिक, अहमदनगर, जळगाव हे चालूच करतोय. कर्नाटक एंट्री झालेली आहे, मध्य प्रदेशमध्ये एंट्री झाली आहे, आणि हळूहळू या सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत आम्ही आणखीन 8 किंवा 9 वेगवेगळ्या राज्यात आम्ही आमचा प्रेझेन्स येऊ. त्यामुळे ज्याला कोणाला संपर्क करायचा आहे, लोगो दिसेल त्या ठिकाणी जा. डेफिनेटली आमचे सगळे ब्रांच मॅनेजर हेल्पिंग नेचर असतील, तुम्हाला जी काही मदत लागेल ती करतील. आणि एक दुसरी गॅरंटी मी देतो, ज्याचा हल्ली आपण शहरातले लोक जास्त विचार करतो की मी हे खाऊ का, मला सुटेबल आहे का. तर आम्ही स्वतः सल्ले देतो आमच्या ब्रँच मॅनेजर, आम्ही खतं किंवा पेस्टिसाईड विकतो
आम्ही स्वतः सल्ले देतो शेतकऱ्याला की तुम्हाला हे एवढंच प्रमाण लागणार आहे, बरोबर, एवढंच प्रमाण वापरा. मला माल विकायचा म्हणून माझ्याकडे जास्त घेऊन जाऊ नका, मला तुम्हाला एवढंच लागणार एवढंच घेऊन जा. सो हा एक थोडासा आम्ही ट्रेंड चेंज करतोय, किंवा तेवढं खरंच केमिकल वापरणं गरजेचं आहे का ह्याचं सुद्धा धोरण थोडंसं बदलतोय. सो आहे तर सांगितल्याप्रमाणे आयजीचा लोगो दिसेल तिथे जाऊन संपर्क करा, तुम्हाला योग्य तो सल्ला योग्य तो मार्गदर्शन नक्कीच मिळेल. कॉर्पोरेटचं तुम्ही जसं सांगितलं तसं माझेच काही मित्रमैत्रिणी आहेत जे खूप उत्साहाने फार्म वगैरे घेऊन तिथे राहायला जाऊन शेती करून आणि थोडंफार का होईना त्यांच्या हिशोबाने कमवून वगैरे, पण त्यांना काही फायदा नाही झाला आणि नंतर त्यांना निराशा आली तर मग परत ते शहरातच आले. तर त्यांनी काय करावं, त्यांनी काय पद्धतीने अभ्यास करावा किंवा काय शिक्षण घ्यावं, काय शिकावं? 2 गोष्टी त्याच्यामध्ये. फक्त शेती करायची इच्छा आहे म्हणून मी शेती करतोय आणि मला फायदा होईल असं नाही होणार कधीच. कारण शेतीतनं येणारा प्रत्येक प्रोड्यूस हा थोड्याच दिवसामध्ये त्यांचं पेरिशेबल आहेत सगळे, जास्तीत जास्त 2 ते 4 दिवस. 4 दिवसानंतर त्याला मार्केट प्राईस काहीच येणार नाही. तर तुम्ही कुठलंही पीक ठरवायच्या आधी त्याला मार्केट आहे का आणि त्या मार्केटला तुम्ही रीच होऊ शकता का हे सगळ्यात मेन विचार केला पाहिजे. ओके. मी आहेत असे बरेचसे जण आहेत की ज्यांनी आपलं पूर्ण सोडलंय, करिअर सोडलंय आहे. बऱ्याच जणांचे मध्ये टीव्ही मध्ये इंटरव्ह्यू येतात किंवा युट्यूबला येतात, केशरची शेती केली आहे आणि असे बरेच आहेत. हायड्रोफोनिक्स आहेत, केशर शेतीवाले आहेत, बरेचसे लेट्यूस, बऱ्याच गोष्टी करणारे आहेत. ओके. पण प्रोडक्शन करूनच फक्त पैसे मिळतात असं नाहीये. तर एंडला जाऊन ते मार्केटला कुठे विकतायत, करेक्ट, हा जर मार्केट स्टडी नसेल तर कोणीच फायद्यात नाही राहणार. मी आहेत बरेच जण आहेत की ज्यांना माझ्याकडे भरपूर पैसे आहेत, मी जाऊन हायड्रोफोनिक्स करतो, लोकांना तर लागतातच, लेट्यूस वगैरे लागतं, लोकांना लागतंय, पण आपण लोकांपर्यंत पोहोचतोय का लोकांना माहितीये का की तुमच्याकडे हे आहे. नंतर दुसरी एक गोष्ट आहे की तुमच्या ओळखी आहेत पूर्ण शहरात आणि तुमचं फार्म आहे कुठेतरी 6-7 तासाच्या डिस्टन्सवर. सो तिथलं प्रोडक्शन तुम्हाला इथे आणून विकणं हे इझिली पॉसिबल आहे का, तर नाही आहे. तर तशा ट्रान्सपोर्ट व्यवस्था असल्या पाहिजेत. म्हणजे एक सिम्पल एक्झाम्पल तर मी देऊ शकतो की एक साधारण तुमचं फार्म हाऊस 6-7 तासाच्या अंतरावर आहे, म्हणजे साधारण मुंबईतनं पकडलं तर आता कोकणात आहे असं मानून चालू आहे आपण, आणि तुम्हाला माहिती आहे की तुमच्याकडे काय प्रोड्यूस आहे. थोडीशी तुम्हीच स्वतः माउथ पब्लिसिटी केलीत की ज्या सोसायटीमध्ये, आता नॉर्मली सोसायटीमध्ये 50-60 घरं असतातच आरामात, प्रत्येक सोसायटीचा व्हॉट्सअप ग्रुप असतो. करेक्ट. एक सिम्पल एक वर्ड लावला की आमच्याकडे ही फळं येतात, आम्ही पूर्णपणे ऑर्गॅनिक वेने करतो, तुमची ॲडव्हान्समध्ये ऑर्डर द्या, कुठलाही ॲप डेव्हलप करायची गरज नाही आहे, व्हॉट्सअपला तुम्हालाच ऑर्डर येतील, जेवढ्या ऑर्डर येतात तेवढ्याच पॅक करा, तेवढ्याच इकडे पाठवा, तेवढ्याच विका. आता ह्याच्यामध्ये ऑर्गॅनिक असल्याचा फायदा आणखीन वेगळा मिळतो, होम डिलेवरीचा वेगळा येतो. म्हणजे मी अजूनही याच विचारायचं आहे की माउथ पब्लिसिटी इज ऑलवेज अ बेटर पब्लिसिटी. कारण फॉर एक्झाम्पल मी समजा माझ्याकडे आंबे चांगले होतात, मी तुम्हाला दिले, तुम्हाला देताना मी विचार केला मी देतो फ्रीमध्ये आत्ता घेऊन जा, पण मी देताना देणार 1 डझनच. तुम्हाला आवडणार याची मला खात्री आहे, त्यामुळे मी 1 डझनच देणार. तुम्हाला लागणाऱ्या पुढची पेटी मी सांगणार की हा माझा हा दर आहे, तुम्हाला घरपोच हवी असेल तर हे सेवा मी करतो. सो ही पब्लिसिटी करणं जे आहे हे आपल्या हातात आहे. बरोबर. आणि लकीली किंवा अनलकीली मुंबईमध्ये सगळेजण दरवाजा बंद, फ्लॅटच्या पलीकडे काय चाललंय कोणाला कळत नाही आहे, कम्युनिकेशन गॅप आहे, सगळे सोशल नेटवर्कवर असतात कम्युनिकेट करत, पण आपापल्या आजूबाजूच्याच नेटवर्कमध्ये नसतात. सो ते थोडंसं स्वतःचं कम्युनिकेशन आणि नेटवर्किंग वाढवलं ॲक्च्युअलमध्ये, म्हणजे कम्युनिकेशन थ्रू स्वतः एकमेकांशी पर्सनली समोर जाऊन बोलून जर वाढवलं, आणि तसे जर कोणी शहरामधले जाऊन स्वतः शेती करतात, डेफिनेटली त्यांना फायदे आहेत. किंवा आता तुम्हाला स्वतःला जाऊन शेती करायला पाहिजे का असं विचारलं तर तुम्हाला हॉबी आहे आणि तुम्हाला उद्या जाऊन हेल्दी लाईफ जगायचं आहे, तुम्ही करा. ओके. पण आज तुम्ही जाणार, त्याचं प्रोडक्शन तुम्हाला आणखीन 2 वर्षाने मिळणार आणि ते तुम्ही उत्पन्न घेणार. मी सल्ला देईन त्याच्यापेक्षा बरेच शेतकरी आहेत ज्यांच्याकडे पैशाची कमतरता आहे, तुम्ही शेतकऱ्यांना अप्रोच व्हा की आम्ही तुम्हाला वर्षभरात तुम्हाला 1 लाख रुपये लागत आहेत, मी 50,000 देते. एवढं जरी केलं ना, असं शेतकरी त्यांच्या शेतात जे काही घराकरता लावतात ते अर्ध उत्पन्न तुम्हाला आणून देतात. बरोबर. सो थोडासा अप्रोच चेंज केला, मीच हे करेन आणि मीच हे विकेन
हा नको आहे. म्हणजे एक थोडीशी जी पाश्चात्य संस्कृती आली आहे की एकानेच प्रोडक्शन करायचं, एकानेच मार्केटिंग करायचं, एकानेच त्याचा इकॉनॉमिक्स ठेवायचा, म्हणजे सगळे रोल एकानेच करायचे. असं केलं तर नाही होणार. कारण एक डोकं किती विचार करेल आणि किती गोष्टी हँडल करेल. तर एकाला प्रोडक्शन करू दे, एकाला मार्केटिंग करू दे आणि एकाला पब्लिसिटी करू दे. तिघं मेळ घ्या आणि करा. म्हणजे नवरा बायकोला तर मी सांगू शकतो की म्हणजे नवरा बायको असतील तर सपोज नवऱ्याला शेतीमध्ये इंटरेस्ट आहे, बायकोला नाही आहे. बायकोच म्हणजे हल्ली शहरातल्या बायकांचे बरेच ग्रुप असतात. योगा असतो, हास्य क्लब असतो, किटी पार्टी असतो, सगळेच असतात. त्याच्यामध्ये तुम्ही माउथ पब्लिसिटी करा. पुरुष शक्यतो आपला जास्तीत जास्त मित्रांना सांगेल, 4 मित्रांना सांगाल. आणि पुरुषांचा एक आणखीन एक स्वभाव असतो, माझा मित्र आला त्याला उचलून पेटीते पैसे घेऊ नकोस. सो थोडासा हात तळमेळ केला तर मे बी प्रॉफिटमध्ये येऊ शकतात. मे बी नाही, डेफिनेटली प्रॉफिटमध्ये येतील. सो काय करायचं आहे आणि करायच्या आधी मार्केट कुठे याचा जर रिसर्च केला तर डेफिनेटली फायद्यात आहे. सो बरेचसे ज्यांना निगेटिव्ह इम्पॅक्ट आला आहे, सो आयदर त्यांना मार्केट नाही अवेलेबल आहे किंवा एक फॅन्टसी वर्ल्डमध्ये की मी हे केलं, मला प्रोडक्शन मिळालं आणि मला ह्याचे पैसे मिळाले. सो तसं न करता ग्राउंड लेवलला मार्केटचा आधी वापर केलात, मार्केटचा विचार केलात आणि प्रोडक्शन केलं तर डेफिनेटली फायद्यात. पण लोक उलटा विचार करतात, मी प्रोडक्शन करेन मार्केट येईलच. आधी मार्केट मग प्रोडक्शन. आणि खरंच जेन्युअनली त्यांनी हा विचार केला पाहिजे असं मला वाटतं. तसं माझ्या दृष्टीने खूप कठीण विचार असं मला नाही वाटत. कारण आता आपलेच स्वतःचे एवढे ग्रुप आहेत. ऑफिसचा वेगळे ग्रुप असतो, तुमचा वीकेंड्सवाला वेगळा ग्रुप असतो, फ्रेंड सर्कल वेगळे असतात. आता फ्रेंड सर्कलमध्ये परत आलेत, कॉर्पोरेट फ्रेंड वेगळे आहेत, कॉलेजमधले वेगळे आहेत, स्कूलमधले वेगळे आहेत. सो एवढे आपल्याकडे स्वतःचे कॉन्टॅक्ट आहेत, आपण का नाही युटिलाइज करत? युटिलाइज करा. म्हणजे मी असं नाही म्हणते की प्रत्येकाकडे तुम्ही पैसे मिळतील याच दृष्टीने बघा, पण बघितलं तरी काही वाईट नाही आहे. कारण तुमच्याकडनं तुम्ही जे प्रोडक्शन घेताय तुम्हाला माहिती आहे की ते चांगलं आहे. सो एखाद्याला चांगला माल तुम्ही देताय आणि त्याचे जर तो हसत खेळत पैसे देणार असेल त्याला काय बरोबर. मग या डिसिजनच्या आधी आपण प्लॅनिंग करणं इम्पॉर्टंट आहे. डेफिनेटली. म्हणजे मी एक पर्सनल सल्ला असा देईन की जर मला मेमध्ये उन्हाळा आहे आणि मला मेमध्ये जर कलिंगड आणि हे विकायचं आहेत तर मी एप्रिलमध्येच विकायला सुरुवात करेन. कारण मला माहिती आहे मेमध्ये सगळेच विकणार आहेत. बरोबर. सो मार्केट सुरू व्हायच्या आधी 1 महिना मी सुरुवात केलं तर मला मार्केट रेट सगळ्यात चांगला मिळेल. बरोबर बरोबर. सो तो थोडासा एक विचार करून वेदर वगैरे बघून टेक्निकली प्रॉपरली गायडन्स घेऊन जर केलात आणि मार्केट मिळालं तर डेफिनेटली फायदा. आणि IAG आहेच की या सगळ्यासाठी. ते तर डेफिनेटली कधी पण IAG आहेच, संपर्क साधू शकता कधी पण. आणि मेन मार्केट शोधा. मार्केट नाही शोधलं तरी IAG आहे, IAG मार्केट करून देईल. म्हणजे मला तर स्वतःला सांगायला आवडतं की खेडेगावात म्हणजे शहरात आहात, शहरातनं कुठेतरी बाहेरच्या देशात फिरायला त्यापेक्षा आपल्या खेड्यातलं गाव आहे, फार्म हाऊस डेव्हलप करा, तुम्हाला स्वतःला आनंद येईल. कारण एक साधा विचार करा की तुमची स्वतःची कुंडी आहे, त्याच्यात एखादं बी टाकलं आहे, एखादं रोपटं उगवतं आहे आणि ते उगवताना बघणं, म्हणजे एखाद्या आईला स्वतःच्या मुलाला जो काय वाढवतानाचा अनुभव येईल ना तो येतो. आणि त्याला अचानक जर असं आलं की हा मी टॅमॅटो लावलेत, मी बघतीये आणि 4 दिवसाने किंवा 15 दिवसाने त्याला टॅमॅटो लागलेत, नक्की आत्ताचे सगळेजण आधी सगळ्यांना घरात सगळ्यांना 10 लोकांना सांगतील मी लावला, मला आल्या, त्याची भाजी करतील, सगळ्यांना सांगतील केलं. पण हे करा, डेफिनेटली करा. सो आहेत फायदे नाही आहेत असं नाही. फक्त फायदा घ्यायच्या आधी योग्य विचार करा, योग्य वे वापरा आणि एक प्रॉपर वे पाहिजे स्टार्ट टू एंड. म्हणजे प्रोडक्शन कुठे करताय, मार्केटिंग कसं करताय, ट्रान्सपोर्ट कसं करताय आणि सेल्स कुठे करताय, हे मेजर इम्पॉर्टंट आहे. हा जर तुमचा पूर्ण पाथ क्लिअर असेल डेफिनेटली तुम्ही फायदा आहात. मला हे सगळं ऐकून अशी घुसमट झाली की आम्ही शहरात राहतो, खूप आजूबाजूला कॉन्क्रिटीकरण वाढलंय, तर इकडनं आपली जर्नी किंवा माझीच जर्नी, मलाच जर हे करायचं असेल तर मी काय मार्ग स्वीकारू किंवा काय ध्येय घेऊ? बरं झालं विचारलं. त्याच्यावर मीच तुम्हाला एक प्रश्न विचारतो. तुमच्या बाल्कनी असेल, बाल्कनीत किती फुलझाडं आहेत? 5-6 किंवा 10 तरी असतील मॅक्झिमम. फुलझाडं सोडून काय आहे? असं थोडं फार लावलं होतं, मिरच्या, टोमॅटो, पण ते काय सगळ्या फॅमिलीचा जर सगळ्या नॉर्मल शहराचा विचार केलात ना, शहराचा नाही खेडेगावात पण तोच आहे की माझं घर आहे आणि माझ्या घरात फुलझाडं पाहिजेत, मला गुलाब पाहिजे, मला जास्वंद पाहिजे. अर्धी लोक म्हणणार मला देवपूजेला सगळी फुलं मला घरातच पाहिजेत. वाईट नाही आहे, असू दे, पण तो विचार थोडासा जर आपण मॉडिफाय केला, मला रोज कढीपत्ता लागतो, मला रोज मिरची लागते, मला रोज टॅमॅटो लागतात,
अशा बऱ्याच झाडं आहेत जे मला रोज लागतात. करेक्ट. ती कुंडीत होऊ शकत नाहीत का? होतात. होतात ना. खूप साध्या पद्धतीने होतात. दूधवाल्याच्या ह्याच्यातनं एक ट्रे घेऊन या, त्याच्यामध्ये माती टाका, तुमचं कोथिंबीर पालेभाजी आठवड्याची सहज तयार होते. तुम्ही डोळ्यासमोर होते, फ्रेश आहे. ते करा. ॲटोमॅटिकली कॉन्क्रिटायझेशनला तुम्ही अपोज कराल. दुसरा एक गोष्ट करू शकता ज्याच्यामध्ये डेफिनेटली IG तुम्हाला परत मदत करू शकतो, की सोसायटीचा जर विचार केला तर सोसायटीला 3 स्तराचे वेगवेगळी माणसं राहतात. एक शाळेत जाणारी लहान मुलं, दुसरं कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणारे यंगस्टर्स किंवा मिड एज, आणि तिसरा एक ग्रुप असतो रिटायर एज. दुसरा शहराचा विचार केला तर रिटायर एजचा यंगस्टर्सची काही कम्युनिकेशन आहे का? हल्ली भरपूर गॅप झाला, कारण यंगस्टर्सना मोबाईल आणि याच्यामध्ये वेळ नसतो. सो थोडासा एक उपक्रम आम्ही पण राबवतोय, तसं बाकीच्यांनी पण राबवायचा असला संपर्क जरूर साधा, आम्ही सांगू. मधल्या ग्रुपला काढून टाका, जॉबवाल्यांना. अच्छा, त्यांना जॉब करू दे. ओके. यंगस्टर्सला पकडा आणि रिटायर लोकांना पकडा. सोसायटीमध्ये जागा भरपूर असते. आजी आजोबांना सांगा हे तुमच्या नातवंडांकडनं लावून घ्या. नातवंडांना पण हल्ली इंटरेस्ट असतो, कारण हल्लीच्या यंगस्टर्सला एक क्रेज आहे की मी हे करतोय आणि मला हे मिळतंय, ह्याची एक क्रेज आहे. आणि काय लावा हे आजोबाजी सांगू शकतात. करेक्ट. त्यामुळे त्याच्यात आजोबाजी पण बिझी राहतील, यंगस्टर पण बिझी राहतील, आपल्याला स्वतःला प्रोडक्शन मिळतंय, आरामात हसत खेळत खाऊन सगळे आनंदी राहू शकतात. सो मी स्वतः सांगतो की ग्रो फूड नॉट लॉन्स, म्हणजे फुलझाडं ठीक आहे, आता लावूच नका नाही सांगू शकत, कारण सगळ्यांना आवड आहे. 10 कुंड्या असतील तर 6 फुलझाडं लावा, पण 4च्या तुम्हाला लागणारा भाजीपाला लावा. त्याच्यामध्ये फरक पडू शकतो. आणि त्याच्यामध्ये दुसरा इनडायरेक्टली फायदा होईल की तुम्हाला रेग्युलर लागणाऱ्या गोष्टीचं प्रोडक्शन तुम्हीच सुरू केलं तर हे मेडिएटर कमी होऊन जातील. ओके. कारण मेडिएटर आपल्यावर जगतायत, आपली नीड भागवायला म्हणून ते लोकांकडनं माल आणतात. तर आपल्याला पण त्याच रेटला जर प्रोडक्शन आपण स्वतः करू शकत असलो. बरोबर. आणि दुसरा, आपण आता शहरात होतं माहितीये की कलिंगड आता आपण विचार करतो की ह्याला इंजेक्शन लावले का लाल खूप दिसतोय, गाजराचा रंग असा का दिसतोय. डोळ्यासमोर उगवा, डोळे बंद करून कधी पण खाऊ शकता, गॅरंटी आहे. असे भरपूर आहेत. टेरेस गार्डनिंग करू शकता, किचन गार्डनिंग करू शकता. नवीन प्रमाणे तुम्ही बाल्कनी किंवा खिडक्यांमध्ये पण कुंड्यांमध्ये गार्डनिंग करू शकता. सहज पॉसिबल आहे, काही कठीण नाही. परत आणखीन विचार आहे, ह्याच्यात प्रश्न विचारतात, आम्हाला माती नाही मिळत, चांगली माती नाही मिळत. विचारणार होते की मातीचा कस किंवा काय ते कसं ठरवणार. मातीचा कस ठरवणं नंतरची गोष्ट आहे. हल्ली मातीला रिप्लेसमेंट आली आहे, कोकोपीट आहे. कोकोपीट आहे, बरोबर. सो 50% कोकोपीट घ्या, 50% माती घ्या, मिक्स करा आणि तुम्ही लावा. पाणी पण कमी लागेल, कारण बऱ्याचशा आता मी पण स्वतः मुंबईमध्ये राहतो, तर सोसायटीमध्ये खिडक्यातनं पाणी गळते तर सोसायटीवाले ओरडायला आहेत. कोकोपीट वापरा, पाणी गळणार नाही. ओके. पाणी पण कमी द्यावं लागेल. सो थोडंसं स्मार्ट वेने विचार केला तर आपल्याला इझिली पॉसिबल आहे. करेक्ट. म्हणजे आपण ॲक्सेप्ट पण करतो, विचारात खूप छान ॲक्सेप्ट करतो. मी आत्ता पण असा विचारात आला असेल की हा चला आता मी उद्या जाणार, मी 4 कुंड्या आणणार किंवा दूधवाल्याकडनं ट्रे आणणार आणि मी कोथिंबीर वगैरे लावणार. विचारापर्यंत मर्यादित राहू नका, कृतीमध्ये आणा. डेफिनेटली खूप आनंद होईल. आणि जी आत्ता शहरातल्या लोकांना नाही आहे, मेंटल हेल्थ खूप डिस्टर्ब आहे. तो या नेचरच्या जवळ गेलात ना तर तुमची मेंटल हेल्थ खूप सुधारेल. आणि सोशल मीडियापासून लांब राहाल. खरं. कारण मगाशी म्हटल्यावर म्हणजे लहान मुलं वाढताना जी मजा येते ते तुम्ही लावलेलं झाड वाढताना मध्ये रोज सकाळी उठल्यावर, म्हणजे आता नॉर्मली सगळ्यांना सवय की उठल्या पहिलं मला काय व्हॉट्सअप आलेत, अपडेट्स कुठे काय आलेत बघतात. पण हे जर झाडं लावलीत ना, तुम्हाला लावल्या दिवसापासून अरे बी लावले, आले का पहिला को, वाढतंय का नाही का. आणि गावात म्हणजे तुम्ही 2 दिवस बाहेर गेलात तरी पहिल्या दिवशी घरात येऊन दरवाजा उघडून सगळ्यात पहिलं बघाल अरे सुकलंय का, पाणी घातलंय का. मग एवढं जर आपण इमोशनली कनेक्ट होऊ शकतो, आणि माहिती आपल्याला झाड पण सजीवच आहे, तर त्याच्याशी कनेक्ट होणं कधी पण चांगलं आहे रादर दॅन कुठल्या तरी कृत्रिम गोष्टींशी कनेक्ट होतं. तर मी हाच सल्ला देईन की डेफिनेटली सगळ्यांनी करू शकता, इझिली करू शकता. थोडासा प्रॉस्पेक्टिव्ह चेंज करा आणि कृतीत आणा, डेफिनेटली फायद्याचं आहे. थँक्यू सो मच अमेय सर. तुमच्यामुळे आम्हाला भारतीय शेतीची ते घरापर्यंत काही काही करायला लागणाऱ्या गोष्टी आहेत तिथपर्यंतची माहिती अगदी तुम्ही छानपणे सांगितलीत. आणि याच्यानंतरही आम्हाला अजून तुमचं मार्गदर्शन लागणार आहे वेगवेगळ्या विषयांसाठी. त्यामुळे आपण ह्यासाठी लवकरच भेटूया. तुम्हाला जर हा आमचा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला आणखी कोणत्या विषयांवरचा पॉडकास्ट हवा असेल
तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आम्ही तो करण्याचा नक्की प्रयत्न करू. पुन्हा भेटूया पुढच्या एका नव्या पॉडकास्टसाठी.